आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. पण त्याची कथा काय आहे, धार्मिक महत्त्व काय आहे, विज्ञान काय म्हणतं, आयुर्वेद काय म्हणतं, याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. तर आधी आपण कथा बघू. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता, त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तवणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. कोजागिरी म्हणजे त्याचे नाव आहे कोजागर व्रत. ब्राह्मणाने विधिवत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. आणखी एक कथा आहे, ती आता बघू. पौराणिक कथांमध्ये हा दिवस राधा आणि गोपींसह भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलांशी संबंधित आहे. म्हणूनच ही रात्र प्रेमाची रात्र म्हणून साजरी केली जाते. जिथे जोडपे पौर्णिमेच्या रात्री आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी बाहेर पडतात. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. असे मानले जाते की ती या पौर्णिमेच्या रात्री तिच्या भक्तांना भेट देते आणि उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण रात्र जागृत राहणाऱ्यांना आशीर्वाद देते. हा सण कोजागिरी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो आणि कौमुदी म्हणजे चांदणे उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो. ओरिसामध्ये याला कुमार पौर्णिमा सण म्हणून ओळखले जाते. या दिवशी दूध महत्त्वाची भूमिका बजावतो. दुधात साखर, काजू, बदाम, पिस्ता यासारखी सुकी फळे आणि वेलची, केशर आणि जायफळ यासारखे मसाले काही तासांसाठी चंद्रप्रकाशात उघड्यावर ठेवले जाते आणि नंतर उत्सवासाठी जमलेल्या सर्व लोकांना वाटले जाते. काही लोक मसाला दुधाऐवजी खीर बनवण्यास प्राधान्य देतात. ओरिसामध्ये उपवासानंतर पूजेच्या वेळी दिले जाणारे भोग सामान्यतः दूध आणि केळी एकत्र करून गोळे बनवून दिले जातात. काही लोक चवदार बनवण्यासाठी मध आणि वेलची पूड देखील घालतात. गुजरातमध्ये सणासुदीच्या पदार्थामध्ये दुधासह तांदळाचा समावेश होतो. आता आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेद म्हणतं पावसाळ्याच्या शेवटी पित्त किंवा ॲसिडिटी वाढते, म्हणून पित्ताला स्थिर आणि संतुलित करण्यासाठी थंड पदार्थांची शिफारस केली जाते. थंड दूध आणि तांदळाची खीर पित्तासाठी चांगला उपाय मानला जाते. हे आहे आपलं आयुर्वेदिक कारण. आता विज्ञान काय म्हणतं? या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जात असल्याने चंद्राच्या किरणांमुळे गुणाकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. मिठाई असलेले भांडे तयार केले जाते आणि नंतर खाण्यासाठी चंद्रप्रकाशात सोडले जाते, असं आपलं विज्ञान म्हणतं. आता कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय? तर पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 केलेल्या चक्रांची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाशात सर्वात तेजस्वी असते. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते. या श्रद्धेमुळे लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात आणि जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील. हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. यावेळी ही शरद पौर्णिमा त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा या नावाने आपण साजरी करत असतो. या दिवशी विधीसुद्धा केले जातात. काही भागांमध्ये मुली दिवसभर उपवास करतात आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर अन्न खातात. बंगाली लोक याला लोक्खी पूजा म्हणतात. ते देवी लक्ष्मीची पूजा करतात. उपवास करणाऱ्यांनी अन्न टाळावे आणि दूध प्यावे. उपवास पूर्ण केल्यावर ते थंड दूध आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणाने सोडतात.
गुजरातमध्ये लोक गरबा आणि रास कार्यक्रम आयोजित करतात, तर महाराष्ट्रात पारंपरिक खेळ आणि गाण्यांनी रात्र साजरी करतात. अशा पद्धतीने आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे आणि कथा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू, काय सेवा करायची आहे, सेवा केल्यावर फळ नक्की मिळतं, उपायसुद्धा काय करायचे आहे हे आपण बघणार आहोत. पण लक्षात घ्या, सेवेचं फळ हे चिरकाल टिकत असतं. म्हणून आपण सेवा, उपाय, पूजाविधी, पूजा मांडणी हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.